अर्थ भंडाऱ्यात सुद्धा आंदोलन झालं। कॉकरोच जनता पार्टीच्या वतीनं त्रिमूर्ती चौकात हे आंदोलन केलं गेलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी आंदोलकांनी यावेळेला मागणी केलेली आहे। मी आज या ठिकाणी या आंदोलनात जाहीर समर्थन करतो आहे आणि आमच्या मागण्या ह्या आहेत की आपल्या सर्वांना माहिती आहे या देशामध्ये जे नीट पेपर लीक झाले, तर नीट पेपर लीक प्रकरणी 20 ते 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। तर विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या घरची परिस्थिती काय आहे आज ही आपण पाहू शकतो। पण या सरकारला का समजत नाही, या देशामध्ये कधी छोट्या मुलांचे पॅम्पर्स लीक होत नाही, परंतु या सरकारच्या या अंगर्जीपणामुळे भारतामध्ये या देशामध्ये या लोकशाही देशामध्ये पेपर लीक कसे होतात। पहिले नीट पेपर लीक झालं, त्यानंतर सीबीएसई पेपर लीक झालं, त्यानंतर एनटीएचं पेपर लीक झालं। हे पेपर लीक का होतात हे आम्हाला मोठा प्रश्न पडतो। आमच्या सरकारला मागणी आहे की जर तुम्ही धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागू शकत नसाल तर त्या ठिकाणी आम्हाला धर्मेंद्र प्रधान सोबतच अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचा सुद्धा इस्तीफा आम्हाला पाहिजे आहे। ही आमची मागणी आहे। जोपर्यंत आमच्या त्या 21 विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढा थांबवणार नाही। मी सर्व युवांना आज विनंती करतो, आपल्या बेडवरून उठा, आपल्या मोबाईलवरून उठा, इंस्टाग्रामच्या रीलच्या बाहेर निघा आणि ग्राउंडवर या। जेव्हापर्यंत तुम्ही ग्राउंडवर नाही याल तेव्हापर्यंत काही होऊ शकत नाही। हे सरकार तानाशाही करत राहील। जिथपर्यंत तुमच्या आता सोना विकलाय, आता किडनी पण विकेल आणि असा पण होईल की तुम्हाला मारून पण देईल। तुमच्या काही फरक नाही पडेल। एक वेळच्या एक जानवर मरण पावला, एक कोणता पशु मरण पावला त्याला तरी व्हॅल्यू येईल, पण एक माणूस मरण पावला त्याला काही व्हॅल्यू नाही येईल। हे सध्या कंडिशन आता भारताची आहे। जंतर मंतरवरच्या आंदोलनाचे बीडमध्ये